गुड मॉर्निंग गाईज. तर मी आज सकाळी सकाळी पहिले लॉग इन केलं होतं बिकॉज थोडं लेट होतं रोज, त्यामुळे आज पहिले लॉग इन केलं आणि त्याच्यानंतर ब्रेक टाकला आणि फटाफट टिफिन बनवायला घेतला प्लस लंच पण. सो मी आज बनवणार होते हेल्दी अशी मुगाची भाजी. हेल्दी नाही बोलणार ॲक्च्युली, त्या हेल्दी म्हणजे त्याचं सूप पण होतं, पण मी आज त्याची भाजी बनवणार होते आणि ते मूग इतके मस्त लागतात ना. माझ्या मामीने पाठवले होते, त्यांनी स्वतः पिकवलेले होते, ते माझ्या आजीजवळ पाठवून दिले होते. सगळ्यात पहिलं मी टाकलं होतं कढीपत्ता, लसूण, कांदा, टोमॅटो आणि त्याच्यानंतर हळद, आपली मिरची पावडर, कोळी मसाला आणि मीठ. तुम्हाला जसं जे मसाले टाकायचे ते टाकू शकता. तुम्ही फक्त हळद टाकून बनवलं तरी त्याची टेस्ट एकदम भारी होते. मी खाल्ली आत्ताच म्हणून मी सांगते, इतकी यम्मी झाली होती ना भाजी. ट्रस्ट मी गाईज, खूप भारी लागते. आणि मी मूग ऑलरेडी बॉईल करून घेतले होते कुकरला 2 शिट्ट्यांमध्ये. ते लगेच शिजतात, त्याला वेळ नाही लागत. सो ते फटाफट मिक्स केले आणि ह्याचं ना सूप पण बनवतात असं एकदम पातळ. मी नाही कधी खाल्लं, म्हणजे घरी मम्मीने एकदा बनवलेलं. ते चपातीसोबत खाऊ शकतात, पण तो पिऊ पण शकतात, पण ते इतकं हेल्दी असतं ना, खूपच भारी. त्याच्यानंतर मी फटाफट अशा चपात्या बनवून घेतल्या बिकॉज आज मी तुपातल्या चपात्या बनवत होते, तेलातल्या नाही. म्हटलं आज काय सगळंच हेल्दीच होत चाललं आहे. आणि तुपातल्या चपात्या तर मस्तच लागतात. त्याच्यानंतर आपली भाजीसुद्धा एका साईडला रेडी झाली होती. त्याच्यामध्ये मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि आपली भाजी एकदम रेडी आहे. मी ऑलरेडी कोथिंबीर वगैरे कट करून ठेवते फ्रीजमध्ये बिकॉज रोज वेळ नाही मिळत. आणि त्याच्यानंतर चपात्या पण रेडी झाल्या, त्याला मस्तपैकी तूप लावून घेतलं वन साईडच आणि असं एकदम पॅक बन स्टोर म्हणजे डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलं. तर इतक्या सॉफ्ट राहतात आणि त्याचा ते जो तुपाचा जो स्मेल असतो ना, तो पण जात नाही. खूप मस्त लागतात ह्या चपात्या, खरं सांगते. त्याच्यानंतर मी आज नाश्ता पण चहा आणि चपातीच केली, पण मी हे चपाती थोडी कडक केली होती तूप लावून तव्यावर. आणि संध्याकाळी नंतर लॉग ऑफ केलं आणि मग संध्याकाळी मी मक्याचे पोहे तळले. कारण की ना दिवाळीत काय झालं मग ते थोडे उरले होते, तर मी तळले होते आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर ना पेरी मसाला टाकून खाल्ला. ते इतके यमी आणि टेस्टी लागतात ना, खूप जास्त. म्हणून मी अजून एक पॅकेट घेऊन आले. काल मी तुम्हाला बोललेले मार्टला गेलेले सामान आणायला, तिथूनच हे पॅकेट घेऊन आले. मस्तपैकी तळले हे. त्याच्यावर थोडा काश्मीरी मिरची पावडर टाकला, मीठ टाकलं आणि हा पेरी मसाला टाकला. ह्यांचा जो पेरी मसाला आहे ना, तो बेस्ट आहे. इतका यमी लागतो ना, खूपच भारी. सो हे मस्तपैकी मिक्स करून घ्या. आणि हे सुद्धा एकदम पॅक बंद डब्यामध्ये ठेवा. 1 ते 1.5 महिना राहतं. पण हे आमच्या घरात 2-4 दिवसातच संपून जातं बिकॉज मीटिंग चालू असताना टाईमपास असं बसलं तरी पण ते खायला मजा येते, किंवा सिरीज बघताना. त्याच्यानंतर प्रतीकने हे उकड आणली होती, ह्याला बोलतात कोंडफळ. पण ते इतकं मस्त लागतं ना, ट्रस्ट मी काय एकदा ट्राय करून बघा. मी त्याला बोलले ह्याचं ना वरती झाड लावलं पाहिजे, पण ते जमिनीच्या आतमध्ये असतं. तर मी ट्राय करेल. मला वरती टेरेस गार्डनिंग पण चालू करायची लवकरच आणि मी करेलच. सो दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय.